आपण देवाला मुलगा द्यायचा की मुलगी? अहो तू मेलीस तर मेलीस, हा पोरीच्या रूपानं वजा माझ्या डोक्यावर मांडून गेलीस. पण बेटा तू एक काम कर, आजच्या दिवस दारू पे, दारू. वाव माझी लाजाची लाज कुकडी. सांगून ठेवतो, माझ्या मामाला तेरा म्हणल्या ना, आता फलकवलं तुम्हाला. शेठजी, हे आदर्श तत्वाचं पुराण आहे ना, तुम्ही आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमचा फार सांभाळा. चला. सिकंदर है सिकंदर, अच्छे को रखता है अपने जेब के अंदर. मला असं का वाटतं की तुझा सुद्धा मुलगा तुला सोडून तुझ्यापासून दूर निघून गेलाय. हो काय? मानव धर्म पाळायला तुला हाच व्यक्ती मिळाला का? आज जेवणाचा ताट हिसकावा नाही का कुत्र्याला घाला, पण या भिकारीला नाही. तुम्हाला तर आई बाप म्हणायची लाज वाटते मला. अरे हा माझा सगळा जावई नाही, तरी किती लक्ष ठेवतो रे माझ्यावर. अजिबात नाही जात. जोपर्यंत हा जावई आपल्या स्वतःच्या कमाईला बुलेट घेत नाही तोपर्यंत मी तुमची घटस्थापना होऊ देणार. माझ्या बापरे, 135 ते 145 दिवसाला लहान आहे आणि खातही कमी लागते. वातावरण सुद्धा चांगलं आहे आपल्या विदर्भामध्ये. आमच्या पाटलाकडे लावलाय. अरे बापरे, उन्मस फसल. वाडे नाही बेटा, पांडाच राहते. हो, आणि का उतारी म्हणाल का नाही. अरे माझ्या बावा विचारा नको. आणि खावाले चिमणीच्या दातासारखा त्याच्यात लोंबाई का ना उंचाळ आहे ना. हो बाप्पा, हाले तो लकाना नाही बागत. कसं आहे का बरं? मज भाव सुपर आहे. 2-3 हजाराला कोणी उचलते. चांगलं आहे. आपण मी आता या वर्षी लावलो. हाच लावा. हो, हात लावतो. जर बिअर काय रे, या माणसाचा बाहेरच्या पोरी सोबत कधीतरी लपला नका आरोप माझ्या पोरीवर. आणि मी या मंदिराच्या पायरीवर बसून दिवस काढणारा एक माथे फिरू. समज तू या चारित्र्यावर शिंतोडे उडवेल याचीच मला भीती वाटते. आणि माझ्यामुळे जर तुझ्या चारित्र्यावर कोणी चिखलफेक केली ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझी बायको रेणुका तुला सारखी भेटायला येते. मग मला एक सांग, कोण लागते रे ती तुझी? तिचा बाण हरवल्यामुळे तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला, हे देखील तुला कळायला नको का? तू बाप आहेस की त्यांच्या करायला निघालेला साप आहेस रे. प्रत्येकाला मी फरेबी आहे. तुझ्या चालण्यात विषय, तुझ्या बोलण्यात विषय, तुझ्या वागण्यात विषय. एक विषयाचा प्याला आहेस त्याला. काही का बिरा नाही. तू पैशाची भुकेली नाहीस का? तू भुकेलेस वासनेची. काय म्हणाले? जय जय
मी तिच्यावरती अविश्वास केला आणि मी तिला माझ्यापासून दूर हाकलून लावलं. कळेल की त्याचा बाप कोण, त्याची आई कोण. मग या समाजाला आम्ही उत्तर काय द्यायचं? बेटा साहेब नाही रे, मी तुझा पाप आहे. जन्मदाता पाप.